नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आता क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याचे भाव घसरलेले आहेत। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा, आज थेट 20,000 रुपयांची घसरण सोन्यामध्ये पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला लग्न सराई आहे, त्या दृष्टिकोनातून भरपूर नागरिकांना भरपूर ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे, तर त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेला सोने खरेदी करा, कारण अजून 2 दिवसानंतर सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। कारण आज 20,000 रुपयांची घसरण सोन्यामध्ये झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळणार आहे। बघा, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे, परंतु हे विक्रमी घसरण कशामुळे पाहायला मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु जर तुमच्याकडे अगोदर पासून सोनं असेल, जर तुम्ही सोनं राखून ठेवलेलं असेल तर तुमच्यासाठी धक्का देणारी आश्चर्यचकित करणारी बातमी आलेली आहे, कारण तुमचा 1000 रुपयांचा तोटा 100% होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तुम्ही तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। बघा, आजपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। तर बघा मित्रांनो, आज पुण्यामध्ये 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे, म्हणजेच विकलं गेलेलं आहे। त्यासोबत कोल्हापूर जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, या जिल्ह्यामधील भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, कारण त्यांना सुद्धा अंदाज आलेला आहे की सोन्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेलं आहे। बघा, सरासरी आज एका दिवसामध्ये 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं फक्त 3 ते 4 जिल्ह्यामधील ग्राहकांनी मोडलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा सोने मोडायचा विचार करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, कारण ज्यांच्याकडे अगोदर पासून सोनं असेल तर त्यांनी सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांनी कधी सोनं खरेदी करायचं आहे जेणेकरून त्यांना कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, सरासरी मागील 5 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यामधील ग्राहकांनी 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। बघा मित्रांनो, आज पुण्यामध्ये असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, बुलढाणा असेल, अमरावती जिल्हा असेल तर या जिल्ह्यामधील भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। त्यासोबत आज जो सर्वे करण्यात आलेला आहे तर त्या सर्वेमध्ये स्पष्टपणे दिसून आलेला आहे की महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यापैकी 22 जिल्ह्यामधील ग्राहकांनी 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबत आज सुद्धा सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, परंतु सोनारांना प्रश्न पडलेला असेल की या ग्राहकांना कशा पद्धतीने पैसे द्यायचे, कारण 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। तर या 20,000 तोळ्याच्या बदल्यात ग्राहकांना पैसे सुद्धा द्यावे लागणार होते, परंतु सोनारांनी सुद्धा युक्ती लावलेली आहे। सोनारांनी स्पष्टपणे सर्व ग्राहकांना सांगितलेलं आहे की तुम्हाला 7 दिवसानंतर पैसे सुद्धा मिळणार आहे, म्हणजे सोनारांच्या माध्यमातून चेक सुद्धा देण्यात येत आहे। तर त्या चेकच्या माध्यमातून ग्राहकांना 7 दिवसांची मुदत देण्यात येत आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की सोनारांना सुद्धा चाहूल लागलेला आहे की सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही अजून किती दिवस वाट पाहायची आहे, कोणत्या तारखेला सोनं खरेदी करायचं आहे। सोबतच जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये तर तुम्ही सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, काल अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे आणि हा अंदाज 100% खराच ठरणार आहे। बघा मित्रांनो, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी असतात, सोबत सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक असतात
असतात त्यांनी सुद्धा सोन्यावरती आज अंदाज दिलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे, कारण याच अनुभवी सोनारांनी आणि अभ्यासकांनी 2020 मध्ये अंदाज दिलेला होता की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत जाणार आहे। बघा, हा अंदाज 2020 मध्ये देण्यात आलेला होता, तर तो अंदाज 5 वर्षानंतर 100% खराच ठरलेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सध्याच्या स्थितीला 2025 साल सुरू आहे, तर त्या 2025 मध्ये सोन्याचा भाव 1,03,000 रुपये ते 1,04,000 रुपयापर्यंत गेलेला होता, परंतु आज याच अनुभवी सोनारांनी आणि अभ्यासकांनी परत एकदा अंदाज दिला आहे। त्यांचा अंदाज पाहून तुम्हाला सुद्धा 100% आश्चर्याचा धक्का बसणार आहे। परत एकदा याच अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी अंदाज दिला आहे की पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। ते ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसणार आहे। बघा, त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये घसरण होणार आहे, परंतु सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहेत याची माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा मित्रांनो, अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी आज परत एकदा अंदाज दिलेला आहे की पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे आणि हे घसरण किती हजार रुपयांची होणार आहे त्याचा अंदाज सुद्धा दिलेला आहे। तर तो अंदाज किती हजार रुपयांचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु मित्रांनो, सोन्यामध्ये कशामुळे घसरण होणार आहे त्याची 5 कारणे सुद्धा सांगण्यात आलेली आहे, तर ती 5 कारणे ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसणार आहे। बघा मित्रांनो, सोन्यामध्ये घसरण होणार आहे, 100% घसरण होणार आहे, परंतु त्यांनी पुराव्यासहित माहिती दिलेली आहे जेणेकरून सर्व ग्राहकांना याच्यावरती विश्वास बसेल। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असाल किंवा तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, 2021 मध्ये सोन्याचा भाव 44,000 रुपये होता, त्यानंतर 2022 मध्ये सोन्याचा भाव 54,000 रुपये होता, 23 मध्ये 67,000 रुपये, 24 मध्ये 76,000 रुपये आणि 25 मध्ये 94,000 रुपयापर्यंत तोळा गेलेला होता। त्यानंतर 1,03,000 1,04,000 रुपयापर्यंत सोन्याचा भाव गेलेला होता। म्हणजे सरासरी मागील 5 वर्षांचा अंदाज काढला तर सोन्यामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे, म्हणजे प्रत्येक वर्षाला सरासरी 10,000 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना वाटत आहे की सोनं ही वाढत असतं, त्यामुळे कोणतेही ग्राहक सोनं मोडण्यासाठी इच्छुक नाहीत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी 2020 मध्ये अंदाज दिलेला होता की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी वाढ होईल, तर ती विक्रमी वाढ झालेली आहे। त्याच अनुषंगाने याच अनुभवी सोनारांनी आणि याच अनुभवी अभ्यासकांनी परत एकदा अंदाज दिलेला आहे। त्यांच्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे, तर ही घसरण किती हजार रुपयांची असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु मित्रांनो, तुम्हाला 24 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं आहे की 22 कॅरेट शुद्ध सोनं किंवा 18 कॅरेट असेल किंवा 14 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे। परंतु ग्राहकांना सावधान व्हा, जरी मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव वाढलेले असेल तरी पण पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत। बघा मित्रांनो, जरी मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव वाढत आलेले असतील तरी पण पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव घसरण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे। परंतु कोणत्या तारखेला किती हजार रुपयांची घसरण होणार आहे, म्हणजे कोणत्या तारखेला किती हजार रुपयांना तोळा होणार आहे याचा अंदाज सुद्धा आज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळा सोनं मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु अनुभवी सोनारांच्या आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मध्ये 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत। बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव घसरणार आहेत, परंतु हे सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, न्यूज चॅनल असतील, टीव्ही चॅनल असतील, यांच्यामध्ये सोन्याचा भाव 55,000 रुपयांवरती येणार आहे। बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा टीव्ही पाहत असाल तर त्या टीव्हीवरती न्यूज चॅनल असेल, बातम्या असतील, युट्यूब असेल, युट्यूबवरती युट्यूब चॅनल पाहत असाल, त्याच्यावरती जो अंदाज देण्यात आलेला आहे तो अंदाज 55,000 रुपयांचा अंदाज देण्यात आलेला आहे। म्हणजे सरासरी सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। तुम्हाला 55,000 रुपयापर्यंत 1 तोळा मिळू शकतो असा अंदाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। परंतु अनुभवी सोनारांचा आणि अभ्यास करण्याचा अंदाज 100% खराच ठरू शकतो, याची 5 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। बघा मित्रांनो, तुम्हाला अनुभवी सोनारांचा अंदाज आणि अभ्यासकांना अंदाज सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही ही 5 कारणे बघणं गरजेचं आहे। जर तुम्ही ही 5 कारणे बघितली तर तुम्हाला सुद्धा अंदाज लागणार आहे की सोन्याचा भाव कशामुळे घसरणार आहे। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव घसरण्याची 5 कारणे समोर आलेले आहे, तर त्या 5 कारणांपैकी पहिले कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्याच्या 5 खाणी सापडलेल्या आहेत। या खाणींमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं सापडलेलं आहे। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे पहिलं कारण समोर आलेलं आहे तर ते पहिलं कारण म्हणजे सोन्यांच्या खाणी
सापडलेले आहे। ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्यांच्या 5 खाणी सापडलेले आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं कारण समोर आलेलं आहे तर ते दुसरं कारण म्हणजे यामध्ये सरकारचा फायदा आहे। बघा, सोन्याचा भाव उतरला तर सरकारचा 100% फायदा आहे, कारण सरकारला याच्यावरती जीएसटी असेल, एसजीएसटी असेल, सीजीएसटी असेल, टॅक्स असेल, म्हणजे एकंदरीत सरकारला याच्यावरती टॅक्स सुद्धा मिळणार आहे। कारण सोन्याचा भाव उतरल्यानंतर काही ग्राहक सोने खरेदी करतील, काही ग्राहक सोनं सुद्धा मोडणार आहे। त्याच्यामध्ये सरकारचा 100% फायदा आहे, कारण सरकारला या सोन्यावरती टॅक्स सुद्धा मिळणार आहे। सोबतच मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं कारण समोर आलेलं आहे तर ते तिसरं कारण म्हणजे शेअर मार्केटचा ग्राफ खाली आलेला आहे। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव शेअर मार्केटच्या ग्राफवरती अवलंबून असतो। ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ खाली येत असतो त्यावेळेस सोन्यांच्या किमती कमी होत असतात, परंतु ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती चाललेला असतो त्यावेळेस सोन्यांच्या किमती वाढत असतात। त्या दृष्टिकोनातून या सोन्याचा ग्राफ मागील 2 दिवसांपासून खाली आलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये घसरण सुद्धा झालेली आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे चौथं कारण समोर आलेलं आहे तर ते चौथं कारण म्हणजे भरपूर ग्राहक सोनं सुद्धा विकत आहे। बघा, घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी आतापर्यंत सोनं विकलेलं आहे। सरासरी 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं मोडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं झालेलं आहे, परंतु ते सोनं खरेदी करण्यासाठी कोणतेही ग्राहक इच्छुक नाहीत। म्हणजे ज्यावेळेस बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये एखादी वस्तू येत असते तर त्या वस्तूंची किंमत 100% कमीच होत असते। त्या अनुषंगाने सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। सोबतच जे पाचवं कारण आहे तर ते पाचवं कारण म्हणजे या खाणींमध्ये सापडलेलं सोनं 24 कॅरेट सोनं आणि 22 कॅरेट सोनं आहे। बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या खाणींमध्ये भरपूर सोनं सापडलेलं आहे, त्यामुळे आता सरकारकडे भरपूर सोनं झालेलं आहे, परंतु ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण भरपूर ग्राहकांकडे भरपूर सोनं अवेलेबल आहे, त्यांनी सुद्धा राखून ठेवलेलं आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगत आहे, ज्यांना सोने खरेदी करायचं आहे, ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे किंवा जे ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतील, विचार करत असतील, त्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। बघा मित्रांनो, आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही या तारखेला सोने खरेदी करा, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळं सोनं मिळणार आहे। तुम्हाला ती तारीख सुद्धा लगेच सांगतो, परंतु त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना सोनं मोडायचं असेल तर त्यांनी अजून 3 ते 4 दिवस वाट पाहायची आहे, अन्यथा तुम्हाला सर्वात मोठा तोटा सुद्धा होणार आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही सोने मोडण्यासाठी इच्छुक असाल, तुम्ही बाहेरील अंदाज ऐकलेले असतील आणि तुम्हाला जर आज सोनं मोडायचं असेल तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा अजून 3 ते 4 दिवस वाट पाहायची आहे। त्यानंतर आपल्या रिस्कवरती सोनं सुद्धा मोडायचं आहे, परंतु ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांनी सुद्धा अजून 4 दिवस वाट पाहायची आहे। जर सोन्याचा भाव उतरला तर तुम्ही 100% सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, कारण हा अंदाज देण्यात आलेला आहे। हा अंदाज 100% खरा ठरतो, परंतु काही वेळेस या अंदाजामध्ये सुद्धा काही दुरुस्ती निघत असतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्कवरती या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। अजून 4 दिवसानंतर सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे, त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी सध्याच्या स्थितीला जास्त प्रमाणामध्ये घाई करू नये, अन्यथा तुमचा तोटा होणार आहे। ज्यांना लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी अजून 2 ते 3 दिवस वाट पाहणं गरजेचं आहे। बघा, ही सर्व माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आलेली आहे, तुमच्यापर्यंत ही माहिती काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला सोन्यांचे भाव रोजचे रोज पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज ताजे भाव सुद्धा पाहायला मिळतील। परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।